नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजकाल कुठेही जायचं म्हटलं तरी हा ट्रॅफिक फार वैताग देतो. म्हणजे कुठेतरी लवकर पोहोचायचं असतं त्यावेळी नेमकं हे ट्रॅफिक लागणार. घरी गेल्या गेल्या आधी घराचं काम कुठवर आलंय हे चेक केलं. गाईज, तर आता काम हळूहळू कंप्लीट होतं आहे. होप संडेपर्यंत सगळं काम कंप्लीट होईल आणि आम्हाला लवकरच इथे शिफ्ट होता येईल. कलर असा थोडासा ऑरेंजिश असा पिंकिश असा आहे. म्हणजे मला डिफाईन पण नाही करता येणार असा काहीचा कलर आहे, बट इट्स लुकिंग गुड. त्यानंतर काल पूजेत ठेवलेलं हे सीताफळ जे पूर्ण पिकलं होतं म्हणून म्हटलं खाऊन घेऊयात. आणि मित्रांनो, इतकं गोड आणि ज्युसी आणि इतकं मस्त होतं की माझा तर हॅपी हॅपी डान्स करायचा मन झाला. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आता तुम्ही म्हणत असाल की बाहेरून आली आणि अजून चेंज नाही केलं, काय नाही केलं आणि आपली जेवायला बसते, खाते पिते, मजा करते. तर आज एक स्पेशल गोष्ट आहे आणि ती म्हणजे आमच्या शेजारच्या वहिनी, त्यांचा मुलगा पार्थ, त्याचा आज बर्थडे आहे. आणि त्यासाठीच मी आज स्टेशनवरून आले कारण मला केक घ्यायचा होता आणि आम्ही आता त्यांच्याकडे जाणार आहोत. आणि पार्थ आणि सगळ्यांसाठीच हे सरप्राईज आहे की आम्ही त्यांच्याकडे जातोय. गाईज, जेवून झाल्यावरती काहीच करायचं मन करत नाही, फक्त झोपावंसं वाटतं. मला इतकी झोप आलेली, पण तरीही म्हटलं पटकन फ्रेश होऊयात. आधी ठरवलेलं की ह्याच कुर्त्यावरती जाईन, पण नंतर म्हटलं की काहीतरी कम्फर्टेबल घालूयात म्हणून मस्त कपडे चेंज केले, ओव्हरसाइज टी-शर्ट घातलं, थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावलं आणि मी आणि मम्मी आम्ही जायला निघालो. ॲक्च्युली लवकरच निघायचं होतं, पण आता आम्हाला त्यांच्या जेवणाचा, झोपण्याचा, सगळ्या गोष्टींचा टाइम चांगला माहीत पडलाय. त्यामुळे हाच टायमिंग एकदम परफेक्ट होता त्यांच्या घरी जाण्यासाठी. मग आम्ही घरी पोहोचलो. सगळेजण फार सरप्राईज होते. मग आईने, मम्मीने, वहिनीने आणि मी पार्थला छान ओवाळलं आणि मग त्याने दोन्ही केक एक साथ कट केले. मग मस्त आमच्या गप्पा रंगल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टडा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.